आता ही बसायची चादर पण ठेवतो खाटाखाली. हे बा हातरून ठेवायचं जुगाड. असं हातरून ठेवायचं म्हणजे भिजत नाही. मित्रांनो, आता मला लावायचं आहे केसाला कोरपड. कारण की केस सारखी बघल तेव्हा गळतच असते माझी. वासले येतं आहे का नाही ह्याचा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 16 जुलै 2026. आता वाजले त्या 10 आणि या लागला आहे पाऊस थेंब 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 थेंब. कारण की आज आभाळ पण आलं आहे आणि वातावरण पण तसं झालं आहे काळखेड. त्यामुळं म्हटलं या मिरच्या आत ठेव्या, नाहीतर उगाच भिजून गेले की मग काय उपयोग नाही ना या मिरच्याचा, होय की नाही. पप्पाने वाळत ठेवलेल्या मिरच्या आहे का, कुडूम कुडूम झाले त्या. आपलं चटणीला ह्याला त्याला होते ना मिरच्या, त्यामुळं म्हटलं आत ठेवावं. आता नेऊन ठेवतो आत, लाईट लावतो, अंधार बुडू झाला. ठीक आहे, इथं ठेवतो मिरच्या. परत पप्पानं बघितलं नाही मग पप्पा ओरडणार मिरच्या कशा भिजल्या म्हणून. आणि ही मटकी वाळत ठेवल्या पप्पांनी. अवघा ही एकदम वाळून खड झाल्या. मग पप्पा का वाळत ठेवते मला ती कळतच नाही. उगाच बिनकामाचं वाळत ठेवते आहे का, कडकडीत वाळल्या. आता ही बसायची चादर पण ठेवतो खाटाखाली. परत भिजली की परत बसायला अवघड होते ना. 10-12 दिवस काय पाऊस आला नाही, आज पाऊस यायला लागला आहे. थेंब थेंब थेंब. हे हात तरून एवढं वजा आहे ना, उचलत नाही या हातात. आपलं एक काम करतो, एक 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 ठेवतो असं. ठीक आहे, ह्याच्या खाली ठेवतो, पण ह्याच्या खाली काहीतरी मला हातातलं पाहिजे. ही भिजणार नाही ना हातरून, कारण की टेबल आहे का, हे पांढरा टेबल ठेवलं आहे ह्याच्यावर, त्यामुळं काय पाऊस लागणार नाही. त्यामुळं म्हटलं ह्याच्या खाली ठेवा हातरून. आता ह्याच्या खाली काहीतरी ठेवायला पाहिजे मला. एक काम करतो, हे शर्ट ठेवतो पाहिजे, काय धुळा बसला नाही काय नाही, म्हणजे ह्याच्यावर हातरून असलं का नाही, हातरून घाण होणार नाही ना, म्हणून हातरलं खाली. असं गोळा करून हे करायला लागतं. हे बा हातरून ठेवायचं जुगाड. असं हातरून ठेवायचं म्हणजे भिजत नाही. आता काही भिजण्याची गरज नाही, कारण की हे टेबल आहे ना, त्यामुळं म्हटलं खालीच ठेवावं. म्हणजे पाऊस काही येत नाही, म्हणजे जरा थेंब 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 यायला लागला आहे. तरी पण मोठा आला तर काय करायचं, मोठा आलं की मग सगळं भिजून जाणार ना हातरून, म्हणून म्हटलं खालीच ठेवावं. मित्रांनो, आता मला लावायचं आहे केसाला कोरपड. कारण की केस सारखी बघल तेव्हा गळतच असते माझी. काय कळना काय झाले. आता आमच्या अंगणात कोरपड आहे, म्हटलं कोरपड लाव्या आणि 10-15 मिनटानं धुतो. 10-15 मिनटं नाही तर अर्ध्या तासाने धुतो. ठीक आहे, इथं पण कोरपड आहे आणि इथं पण कोरपड आहे. जास्त करून या कुंडीत कोरपड आहे, तिथं काही एवढी नाही आहे. मग आपलं हे जेच कोरपड तोडतो. ठीक आहे, जाड 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 कोरपड आहे का, काय 2 तुकडं लई झाले, मोठं मोठं. हे बघा 2 तुकडं तोडलं. आता हे जे आतला गाभा आहे का नाही, तो काढतो एका वाटीत आणि केसाला लावतो घास 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 घास. म्हणजे थोडा तरी फरक पडेल ना केस न गळण्याचा, होय की नाही. आता एक कोरपड कट करण्यासाठी मला चाकू आणला पाहिजे आतनं. चाकू आहे का बघायला पाहिजे घरात, बघतो आहे का, नाही तर नसलं तर हातानंच करतो. लाईट सारखं कोण बंद करते तेच कळत नाही मला. आत राहुल बसला आहे ना गाणे ऐकत हेडफोनवर, सारखं बघाल तेव्हा हेडफोनच घालत असते कानात. कानाला जेव्हा त्रास होईल का नाही तेव्हा कळणार आहे त्याला, होय की नाही. सारखं ती बघेल तेव्हा हेडफोन, बघेल तेव्हा हेडफोन, सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ. काय त्याला लिमिटच नाही. मी पण पहिलं लय ऐकायचं हेडफोन, रात्रंदिवस रात्रंदिवस. मग माझा योग कान दुखायला लागला ना, परत मी बंदच केलं ऐकायचं हेडफोन. आपलं हाय असंच मोबाईल ऐकतो आहे. काय करायचं आहे, उगाच ती त्रास होते नाही परत. आता इथंच बसतो कट करत ही कोरपड. ठीक आहे, वाटी पण आणल्या, त्या वाटीत सगळं गाभा काढतो आता ह्याचा. पाय तर इतकं दुखायला लागली ती काम करून करून. काय वास लय भारी येतो आहे नाही. काय काय लोक कोरपड खात्यात माहिती आहे का तुम्हाला. लय म्हणजे आरोग्याला चांगलं असतं कोरपड खाल्लेलं. कसा आहे गाभा आहे का, आज सगळा गाभाच गाभा आहे.
ते सगळं काढून घेतो. बाग 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 बाग. म्हणलं शॅम्पू लावण्यापेक्षा आपले कोरपडच लावलेली बरी. जरा काही ना काहीतरी थोडा फरक पडेल म्हणलं ना केस गळण्याचा. शॅम्पू लावले की उलट लईच केस गळते ते. सारखी केस गळते ते. दररोज 10-12 तर केस पडत असतील खाली आंघोळ करताना. एवढा प्रॉब्लेम आहे केसाचा. हे बघा काढला एवढाच गाभा निघाला. ती सालपट खाली पडलेले ती पण लावतो पुसून. ह्याच्यात हा गाभा आहे थोडासा आहे का नाही. उलट हे जर कशाला ठेवायचं फेकून द्यायचं की वाया जाणार ना. म्हणलं हे घासून घासून लाव. वाचलं येतं आहे का नाही ह्याचा. आहे का केसा गळायला लागली आहे का. आता घासायला लागल्यावर पण गळायला लागली 4-4. तुम्हाला आता ह्याच्यात नाही दिसणार. 4-5 तरी हाताला चिकटले ते केस. आता मी जसं घासेल तसं केस निघणार माझी. असं होणार प्रॉब्लेम. जेवढं घासेल तेवढं. लयच निघायला लागली केस आहे का. काय प्रॉब्लेम. नेमकं केस गळण्यासाठी काय करावं तेच कळणं झाले मला. आता यो शेवटचा उपाय करतो म्हणलं. कोरपड लावे म्हणलं आता डोक्याला. हो मानाला पण लागायला लागले. एकदम असा आतनं लावतो म्हणजे मुळापत्र गेलं पाहिजे. कोरपडीचं शॅम्पू पण असते मित्रांनो. पतंजलीचा शॅम्पू आहे बघा कोरपडीचा. लय निघले केस. आता अर्धा तास थांबतो वाळूस तर का आणि डोकं धुतो. मित्रांनो झाला अर्धा तास. आता एक काम करतो साबणानं डोकं धुतो खास 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 खास. म्हणजे सगळं निघल ना. आहे का लाईट बंद झाली. साबण आहे का बघाय पाहिजे बाथरूमात. कुठला साबण घेऊ. इथं पण साबण नाही आहे. हाय संतूर साबण आहे. हे डोक्याला लावतो खास खास खास. म्हणजे डोकं निघेल. लाईट बंद करतो. सारखं राहुल लाईटच बंद करते. मी चेहऱ्याला पण लावलेलं बघा. मी ब्लॉग केलेला चेहऱ्याला लावताना व्हिडिओ केला बघा. चेहऱ्याला पण लावलेलं पण चेहरा असा मऊ झालेला. हे काय नळाचं पाणी इथंच धुतो. गोई बारडी साईडला काढली पाहिजे. परत बुट्टी पण इथंच आहे. पहिला डोक्यावर पाणी उठतो आहे का नाही. पहिला डोकं ओलं गेलं पाहिजे मग धुतलं पाहिजे डोकं. बाद झालं. सगळं शर्टाच्या मागं पाणी गेलं माझ्या. शर्ट सगळा भिजला. केस कशी उभी राहिली आहे का. आता टावेलनं पुसतो. डोकं पुसतो आता. मी इथं आलो ना कारण की आता पाऊस यायला लागला आहे. त्यामुळं पळत इथं आलो टावेल घेऊन. आता केस मऊ झाली असं वाटायला मला कोरपड लावल्यामुळं. हे काय मऊ मुलायम झाली ती केस. आता गळतात का नाही काय माहीत. काय एक दिवस लावलं म्हणून काय त्याला काय फरक नाही पडणार आहे का नाही. त्याला आठवडाभर लावलं पाहिजे कंटिन्यू कोरपड. तेव्हा ती फरक पडणार. नाहीतर पडणार नाही पाहिजे ना. पाऊस यायला लागला आहे. थंड तरी एवढी वाजायला लागली काय सांगू. आज वातावरण वेगळंच झाले आहे का. पडायला लागलं ओलं झाले सगळं. चला मित्रांनो आजचा ब्लॉग समाप्त करत आहोत. जर तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.